नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या उन्हाळी कामं चालू आहे, तर चला तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर मागच्या आठवड्यात पण आपण वाळवणाचे 2 पदार्थ बघितलेले आहे. आज पण आपण वाळवणाचे पापड बघूया वेगळ्या पद्धतीने. आणि पटकन होतात हे पापड, एकटी बाईसुद्धा करू शकते. तर आज मी 1 किलोच्या प्रमाणात हे पापड बनवलेले आहे. तुम्हाला मी तळून पण दाखवते. मस्त फुलतात हे पापड आणि पांढरे शुभ्र येतात आणि तोंडात विरघळणारा हा पापड तयार होतो. तुम्हाला मी तोडून पण दाखवते. हातासुद्धा बिलकुल तेलकट होत नाही. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. तुम्हाला दाखवते पापड मी तोडून एक बघू शकता. बिलकुल तेलकट नाही झालेला आहे पापड, कारण याच्यामध्ये आपण सोडा पापड खार काहीसुद्धा वापरलेले नाही आहे. तर ही ज्वारी घेतली मी. आमच्याकडं दगडी ज्वारी मिळते, मी ही दगडी ज्वारी घेतलेली आहे. 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. आता ही 2-3 पाण्यानं आपण छान स्वच्छ धुवून घेऊया. बघू शकता किती काळं पाणी निघते ते. तर आज आपण ज्वारीचे पापड बनवणार आहोत. तर पहिलं पाणी काढलं, दुसरं पाणी टाकलेलं आहे. हे पाणी काढून टाकायचं आहे. आपण तिसरं पाण्यामध्ये आपण ज्वारी भिजत घालूया. तर आता आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये ही ज्वारी टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही कुठलीही ज्वारी घेऊ शकता, तुमच्या भागामध्ये जी मिळते ती. फक्त एवढं काळजी घ्यायची की ती लालसर नसली पाहिजे, थोडी पांढरी शुभ्र असली पाहिजे आणि थोडासा ज्वारीचा दाणा थोडासा मोठा असला पाहिजे. तर आता मी 2 दिवस ही ज्वारी पाण्यात भिजत घातली मोठ्या पातेल्यामध्ये. 2 दिवसानंतर त्याचं मी पाणी वरचं काढून टाकलं, दुसरं पाणी घातलं, ते पण मी पाणी काढून टाकणार आहे आणि पुन्हा मी तिसरं पाणी टाकून पुन्हा मी 2 दिवस ही ज्वारी भिजत घालणार आहे. तुम्ही हवं असल्यास तुम्ही याचं पाणी रोज बदललं तरीसुद्धा चालते. तर आता मी हे पाणी टाकलं, अजून मी 2 दिवस हे भिजत घालणार आहे ज्वारी. टोटल मी 4 दिवस ज्वारी भिजत घातलेली आहे. तर हे वरचं पाणी काढून टाकायचं, पुन्हा यामध्ये अजून आपण पाणी टाकून धुवून घेऊया, कारण खूप आंबट पण नको व्हायला. तर आता पहिलं पाणी काढलं, दुसरं पाणी काढून घेऊया आपण आणि तिसऱ्या पाण्यानंतर आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया एका. तर हे पाणी घातल्यानंतर आता आपण चाळणीमध्ये पूर्ण ज्वारी काढून घेऊया, कारण खूप आंबट आपले हे पापड तयार होत नाही. तर आधीच मी कपडा टाकून ठेवला होता. आता पूर्ण ज्वारी आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण पाणी निथळू द्यायचं. त्यानंतर आपण एका कापडावरती टाकून घेऊया. तुम्हाला एक ज्वारी दाबून पण दाखवते तोडून, म्हणजे व्यवस्थित आपली ज्वारी भिजलेली गेलेली आहे. आता हे आपल्याला फॅनखाली घरातच सुकवायची. ही ज्वारी उन्हात बिलकुल वाळवायची नाही आणि एक 4-5 तास वाळू द्यायची फॅनखाली. खूप कडकडीत नाही वाळत, थोडीशी ओलसर पाहिजे, म्हणजे त्याच्या सालं छान निघतात. आता थोडीशी ओलसर आहे, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं आणि मिक्सरमधून याचं पीठ तयार करून घेऊया. तर थोडंसं रवाळाच असते हे ज्वारीचे पापड बनवताना, तुम्हाला दाखवते मी. तर आपण जे नेहमी आपण गव्हाचं पीठ चाळतो त्या चाळणीने आपण हे चाळून घेणार आहोत. बघू शकता ओलसरच आहे थोडंसं, सालं छान निघतात ओलसर असल्यामुळं, थोडंसं हलकंसं. आणि हे जे वरचं राहिलेलं हे आपण पुन्हा मिक्सरमधून काढून पुन्हा चाळून घेऊ शकतो. तर याचप्रमाणे आपण सगळी ज्वारी मिक्सरमधून काढून घेऊया. तुम्हाला दाखवते मी वरचं कसे टरपलं निघतात त्याचे सालं. आता हे चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आपण एकदा वरचं जे राहिलेलं ते मिक्सरमधून थोडं फिरून घ्यायचं. बघू शकता किती पांढरं शुभ्र आणि थोडंसं रवाळ आहे पीठ. तर पूर्ण आपण ज्वारी मिक्सरमधून पीठ तयार करून घेतलं, डबल पण काढली मिक्सरमधून, पुन्हा सगळं चाळून घेतलेलं आहे पीठ, बघू शकता तुम्ही. तर आता एक मोठा भांडं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये आपण हे पीठ भिजत घालूया, कारण आज आपण हे पुन्हा रात्रभर हे पीठ भिजत घालणार आहोत, नाही दुसऱ्या दिवशी याचे पळीपापड घालणार आहोत. तर आधी मी 1 लिटर पाणी घातलं, अजून मी अर्धा लिटर पाणी टाकणार आहे, कारण पाणी टाकल्यामुळं काय होते, वर जेवढं त्याचं वरचं लाल कलर निघून जाईल तेवढं छान खाली पीठ पांढरं शुभ्र राहते. तर रात्रभर आपण हे असंच ठेवूया पातेलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. बघू शकता आता हे पाणी काढून टाकायचं, फक्त आपल्याला पांढरा शुभ्र ज्वारीच्या पिठाचा चीक वापरायचा आहे पापडासाठी. आता आपण हे चीक मोजून घेऊया, त्यानुसार आपण पाणी गरम करायला ठेवूया. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. अर्ध पातेलं हा चीक भरलेला आहे. तुम्ही कुठलाही भांडं घेऊ शकता, ग्लास घेऊ शकता किंवा एखादं मोठं छोटं पातेलं घेऊ शकता आणि किती पातळसर आहे त्यानुसार पण आहे. तर अर्ध पातेलं माझं हे चीक आहे.
तर मी ह्याच पातेल्याने मी 3 पातेले पाणी गरम करायला ठेवणार आहे. तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पातेलं पण तेच आहे. 3 पातेले मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे 2 पातेले झाले. अजून एक पातेलं टाकूया आपण. तर 3 पातेले टाकलेले आहे. झाकण ठेवूया म्हणजे पाणी लवकर गरम होईल. आता पाणी गरम झालं तर आपण 3 पातेले पाणी घातलेले त्यामधलं आपण 1 पातेलं पाणी काढून घेऊया. कधी कधी ज्वारीच्या पिठाला पाणी कमी जास्त लागू शकतं, तर आधीच पाणी थोडं गरम करून ठेवायचं. 2 चमचे मी मीठ घातलं. पोहे खायच्या चमच्याने मी बारीक मीठ घातलेलं आहे. आणि 4 ते 5 चमचे तीळ घातले. तीळ भरपूर घालायचे म्हणजे चवीला छान लागते. जिरे आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. तर पाण्याला उकळी आली, गॅस कमी करायचा. पीठ टाकताना गॅस कमी करायचा. गॅस कमी केला, पूर्ण आपण जे चीक काढला तो टाकून घेतला. पुन्हा पातेलं विसळून मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे. मला थोडंसं घट्ट वाटते आणि अजून पीठ आपलं हे शिजायचं पण आहे. पुन्हा मी अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे. आपण अर्धाच पातेलं चीक घेतला तर त्याला मी 2.5 पातेले पाणी घातलेलं आहे त्याच पातेल्याने. आता छान घोटून घ्यायचं 1-4-5 मिनिट मस्त आणि झाकण ठेवायचं आहे. बघू शकता. आता हे आपल्याला पाणी वापरायची गरज नाही आहे. आता 1-4-5 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे पीठ मस्त शिजले जाते. जिरे घातले, शेवटी जिरे घालायचे. आधी जर तुम्ही पाण्यात जिरे टाकले तर थोडेसे लालसर पापड येऊ शकतात किंवा पिवळसर येऊ शकतात. पांढरे शुभ्र पापड येत नाही, त्यामुळे जिरे शेवटी घालायचे. जिरे घातल्यानंतर पण मी थोड्या वेळ झाकण ठेवलं. जवळपास 5 मिनिट मी झाकण ठेवलं. गॅस कमीच आहे, मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून घेतलेलं आहे. तर पहिले 5 मिनिट, नंतर 5 मिनिट, असं अजून 5 मिनिटं, 10-15 मिनिट मला लागलं हे पीठ छान शिजवायला. ज्वारीचा चीक बघू शकता मस्त शिजल्या गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून याला 5 मिनिट असंच झाकून ठेवूया. आणि वरती मी एक प्लास्टिक वगैरे टाकून घेते. तोपर्यंत हे प्लास्टिक टाकलं, थोडंसं ओल्या कापडाने छान पुसून घेतलं. आणि पातेलं खूप गरम नाही आहे, थोडंसं थंड झालेलं आहे. छान पीठ कसं शिजलं ते कसं बघायचं, वरती साय येईपर्यंत छान शिजवून द्यायचं. म्हणजे वरती जर साय आली तर समजायचं आपलं पीठ हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. किंवा पाण्यात टाकून बघायचं. तर माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. पाण्यात जर तुम्ही हे टाकलं तर वरती तरंगते, पाण्यामध्ये मिक्स होत नाही, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं गेलं. तर छोटे छोटे पळीपापड घालायचे आहे किंवा मोठे घालू शकता. आणि थोडेसे जाडसर ठेवायचे, खूप पातळ नाही घालायचे, कारण पातळ जर पापड घातले तर ते तुटू शकतात. तर मी एक दिवसभर असेच पापड ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पूर्ण पापड उलटून घेतले. बघू शकता तुम्ही मस्त वाळले गेलेले आहे, कलरही छान आलेला आहे. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी दिवसभर हे पापड असेच वाळत घातले. पुन्हा संध्याकाळी सगळे पापड मी हे टोपल्यात भरून घेतले. तुम्हाला दाखवते जवळून मस्त पापड वाळले गेलेले आहे. चला तर आपण आता तळून पण बघूया. तर माझे भरपूर 1 किलोमध्ये भरपूर पापड तयार झालेले आहे. चवीलाही छान लागतात आणि आंब्याच्या रसासोबत तर खूपच छान लागतात हे पापड. तर हा तोंडात विरघळणारा हा ज्वारीचा पापड तयार होते आणि एकटी बाईसुद्धा बनवू शकते. 1 किलोचे ज्वारीचे पापड बनवायला खूप काही वेळ लागत नाही, खूप मेहनत लागत नाही आणि पटकन होतात. बघू शकता तुम्ही. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, त्यानंतरच हे पापड तळून घ्यायचे. खूप कडकडीत गरम नाही करायचं, कारण ते पापड लालसर होऊ शकतात. बघू शकता पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आपले पांढरे शुभ्र पापड तयार झाले. तुम्हाला एक तोडून पण दाखवलेलं आहे. बिलकुल हाताला तेल लागलेलं नाही, तुम्हाला दिसतंय बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.